माऊनी डेअरिंग केलंय. त्याच्यावर बसलाय तर अगं उठलं जा. जाऊ दे गाडी पळत फास्ट. चंपा काय पाहिजे? चपाती वगैरे काय देऊ का? बस बस नको. लय गार हे तुझ्या शिपाऱ्या नाही. हातात मी लावतो. क्रियांश नीट पकडा. हा बरोबर. जा. कसा डब्बा देतो आता पप्पांना. फक्त गाडीवर डबा देणार. गाडीवर बसून डबा देणार. चला चला बाय कर. बाय करा बेटा. बाय करा. बाय बाय. वेलकम टू न्यू व्लॉग. हा ट्रक आला. बरोबर ट्रक आला. ठीक आहे. तर जसं की तुम्ही सकाळी बघितलं असेल हे गेले तर म्हणजे नाश्ता वगैरे करून गेले जॉबला. टिफिन घेऊन क्रियांशला पण आत्ताच खाऊ घालून झालेलं आहे. सकाळी सकाळी त्या दोघांची जी मस्ती चाललेली आहे. जोपर्यंत त्याचे पप्पा असतात ना तोपर्यंत क्रियांश इकडे तिकडे जातच नाही कुठं. पप्पांच्या आजूबाजूलाच फिरत राहतो. पप्पा बाथरूममध्ये जरी गेले ना त्याच्यात तरी तिथून त्यांना बोलावून म्हणतो या लवकर बाहेर या 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 असं. पप्पा जोपर्यंत आहे तोपर्यंत पप्पाची त्याची सकाळची मस्ती चालू असते. त्यामुळे मुद्दा म्हणून मी आला पलीकडे आला. इकडे आला ना मी सांगते तुला. आणि सारखं त्याला ट्रक पाण्याची गाडी सारखं बघायचं असतं. काय त्याला आवडते पाण्याची गाडी ट्रक मला पण माहित नाही. पण आवाज आला ना गाडीचा जिथे असेल तिथून पळून येतो पटकन गॅलरीमध्ये. आत्ता पण गॅलरीमध्येच उभा राहिला तो ट्रक बघायला आणि मला विचारतोय ट्रक आला का ट्रक आला का. आवाज येतोय ना त्यामुळे. हाय हाय कर. आला. हा येणार येणार ट्रक येणार. नोजी नोजी नीट कर. हा घेतला नाही काहीच नाही घेतलं. त्यामुळे आता मी खाऊन घेते जरा थोडस रिलॅक्स बसते. क्रियांश आता झोपणार आहे म्हणतोय पण झोपण्याआधी त्याला मँगो ज्यूस प्यायचा आहे. त्याला मँगो ज्यूस करून देते आधी. इथे मी क्रियांशसाठी ज्यूस बनवत होते आणि बोलत होते पण खाली मुलं क्रिकेट खेळत होती त्यामुळे खूप आवाज येत होता. क्रियांश पण तेच बघत बसला होता म्हणून मी म्यूट केला आणि फास्ट फॉरवर्डमध्ये टाकलेला आहे. क्रियांश नंतर ज्यूस पिला झोपला. झोपेतून उठल्यावर खाऊ खाल्ला आणि त्याला मग मी खाली खेळायला घेऊन गेले. क्रियांश चढला आज फर्स्ट टाइम मातीवर चढलाय. त्याच्या माऊनी शिकवलंय त्याला. माऊनी डेअरिंग केलंय. नको म्हणतोय का. बस झालं. हा तिथलं पण घेते. आज चप्पल नाही पायामध्ये काही नाही. आता फील करायला लागलाय तो. आता 7-8 दिवस झाले असेल कंटिन्यू येते. आता कुठे तो बिना चप्पलच्या मातीमध्ये फिरायला लागला आणि त्याला आवडायला लागलाय आता मातीमध्ये फिरायला बिना चप्पलचा. नाहीतर
तर आधी एवढं खेळत नव्हता, आता फील करायला लागला तो मातीमध्ये खेळणं, पाय मातीमध्ये बिना चप्पलचं. मुलांची चालली कबड्डी. प्रियांशी माऊ बसले इथे. वरती आलं. मला काय झालं होतं, प्रियांशला घेऊन मी दुकानात गेले, तिथून सामान आणलं, परत वरती आले, सामान इथं ठेवलं आणि त्यानंतर परत खाली गेले, परत त्याला खेळवलं आणि परत आता वरती आले. असं झालं. सामान खूप जास्ती होतं त्यामुळे कसं मला प्रियांश पण एक कागद होतं. कॉक मी बंद केला म्हणून ठीक आहे. ते काढते ते ठेव. लहान मुलांनी लायटर घ्यायचा नाही. दीदी ओम दादाचा होता. चला उतरा खाली आता. तर प्रियांशच्या टम्मीला भूक लागली होती त्यामुळे मी त्याला परत खाऊ घालून घेतलं आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टम्मीला विचार, तुझ्या टम्मीला खातो म्हणला का टम्मी? ओके.